नमस्कार सर्वांना। आज आपण बटाट्याचे पापड करणार आहोत। मी पहिल्यांदाच करणार आहे। कसे होत आहेत हे तुमच्याबरोबर मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे। तर कसे करायचे, तर इकडे मी एक बटाटा घेतलेला आहे, पहिल्यांदाच करते त्याच्यामुळे एकाच बटाट्याचं आपण बघूयात कसं होतंय। साल काढून अशा फोडी करून मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। पाणी न टाकता अशी पेस्ट होतीये, चांगली बऱ्यापैकी बारीक होतीये। तर बारीक करून घेतलेली आहे आणि ही जी पेस्ट आहे ती एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे, कारण आपल्याला पाण्याचा अंदाज यायला पाहिजे म्हणून मी एका वाटीमध्ये ही पेस्ट काढून घेतलेली आहे। आणि जेवढी पेस्ट आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी ओतायचं आहे। तर इकडे मी 1 वाटी पेस्ट आहे, तर 2 वाट्या पाणी टाकणार आहे। तर पाणी मस्त असं उकळतंय, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि जी बटाट्याची आपण पेस्ट केलेली आहे ना ती टाकायची आता। तर इकडे टाकलेली आहे आणि हलवते आहे। तर बटाट्याची गाठी वगैरे काही होत नाही आहेत, लगेचच असं मिक्स होऊन जाते। त्याच्यामुळे फक्त बारीक करताना जरा चांगलं बारीक करायला हवं। आणि थोडंसं तिखट पाहिजे म्हणून इकडे लाल मिरची मी टेचून घेतलेली आणि टाकले, तर ते लाल कलर येतोय त्याचा। तर आता हा हे शिजलंय की नाही हे कसं कळणार, तर त्याचा कदाचित कलर चेंज होत असेल। या प्रकारे झालेला आहे। वरून जिरी टाकते, जिरी थोडीशी अशी टेचून टाकली आहे फ्लेवरसाठी आणि कलर अगोदरपेक्षा वेगळा दिसतोय, पारदर्शक असं दिसतंय। तुम्ही बघितलं तर थोडंसं असा फरक दिसतोय, त्यामुळे समजायचं शिजलेलं आहे, घट्टसुद्धा झालेलं आहे। तर इकडं आपलं हे मिश्रण रेडी आहे, तुम्ही बघितलं मस्त कलर आलेला आहे, छान असं घट्टसर झालेलं आहे। आपण भातवडी याची घालू शकतो। तर इकडे प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे, त्याला तेल लावलेलं आहे खाली चिकटू नये म्हणून, आणि त्याच्यावरती अशा छोट्या छोट्या आपल्याला घालून घ्यायच्यात। तर ह्या पापड्या मी पहिल्यांदाच करते आहे। जाड घालायच्या पातळ घालायच्या काही माहिती नाही आहे, आपण ह्यानंतर बघणार आहोत वाळल्यानंतर कशा होत आहेत। तर जेवढ्या होत आहेत तेवढ्या मी इकडे घालून घेते। एका बटाट्यामध्ये बऱ्यापैकी झालेल्या आहेत, तर अशा बघतायत ना एवढ्या झालेल्या आहेत, एकदम पातळ झाल्यात। एका दिवसात उन्हामध्ये ह्या वाळलेल्या आहेत, तर खूपच पातळ झाल्यात। आता आपल्याला हे तळायचे आहेत, पण तळायला आता जास्त जर गरम तेल केलं तर त्या करपू शकतात, म्हणून मी तेल गरम केलं आणि गॅस बंद केला आणि अशा तळून घेते आहे। तर या करपत तर नाही आहेत, पण त्या मिरची लाल आपण घातल्यामुळे त्याचा कलर लाल येतोय, कारण करपलेली टेस्टला जरा वेगळी लागते। तर खाऊन बघितलं, जेव्हा मिश्रण ह्याचं ओलं असतं ना त्यावेळेस मीठ परफेक्ट होतं, पण जेव्हा वाळलेली भातवडी आपण ही पापडी खाल्ली ना तर थोडीशी खारट लागते, त्याच्यामुळं मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायला पाहिजे। बाकी ओके, छान लागत आहेत, मस्त होत आहेत, जास्त कष्ट नाही आहे, लगेच होत आहेत।